नमस्कार मंडळी. पालक व विद्यार्थी मार्गदर्शन या चॅनलवर आपल्या सर्वांचे खूप खूप सहर्ष स्वागत आहे. मंडळी, आज आपण ज्याविषयी माहिती पाहणार आहोत तो विषय आहे आनंद. आनंद म्हणजे मनाला हवाहवासा वाटणारा, प्रफुल्लित करणारा एक सुखद अनुभव. प्रत्येकाच्या जीवनामध्ये आनंद हा हवाच असतो, पण काही छोट्या छोट्या कारणामुळे आपण त्यापासून वंचित राहतो. मग ती कारणे कोणती आणि आनंद मिळवावा कसा, या संदर्भातली सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. विद्यार्थ्यांना वाटतं परीक्षेत चांगले मार्क्स मिळाले की खूप आनंद होईल. पालकांना वाटतं मुलं मोठी झाली, स्वतःच्या पायावर उभं राहिली, कमावती झाली की खूप आनंद होईल. पण प्रश्न असा आहे, अशा परिस्थितीमध्ये आनंद नेमका मिळतो का, की आपण कायम त्या आनंदाच्या शोधामध्येच जीवन जगत असतो? आजचा व्हिडिओ पालक आणि विद्यार्थ्यासाठी एक आत्मचिंतनाचा आरसा आहे. मग आनंद म्हणजे नेमकं काय? तर आनंद म्हणजे आजच्या परिस्थितीनुसार मोबाईल, पैसा, यश, प्रसिद्धी, पण हे खरे आनंद नव्हे. आनंद म्हणजे अंतःकरणाची शांतता, समाधानाची भावना, जे आहे त्यात सुख अनुभवणे. संस्कृतमध्ये म्हटलेलं आहे ना, संतोष परम सुखम, म्हणजेच समाधान हेच सर्वोच्च सुख आहे. आजच्या विद्यार्थ्याच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर आजचे विद्यार्थी मुलं अभ्यासाच्या दबावाखाली, स्पर्धेच्या ओझ्याखाली आणि अपेक्षांच्या सावलीत जगतात. त्यामुळे ते आनंदी जीवन व्यक्त करू शकत नाहीत. त्याचबरोबर पालकही आम्ही मुलांसाठी सगळं करतो तरी सुद्धा मुलामध्ये प्रगती दिसून येत नाही, अशा प्रकारच्या विचारामध्ये चिंताग्रस्त असतात आणि त्यामुळं तेही आनंदी जीवन जगू शकत नाहीत. पण मंडळी, आनंद हा तुलना करण्यामध्ये नसतो, दुसऱ्यांना काहीतरी देण्यामध्ये असतो. आनंद स्वतःशी मैत्री करायला शिकवतो. पालकाच्या आयुष्यातील आनंद मुलांना समजून घेण्यामध्ये, त्यांच्यासाठी सर्व काही करण्यामध्ये आहे. पण आज पालक आनंदी असतील तरच मुलं आनंदी राहतील ना. पण पालक हो, सर्वात जास्त महत्त्वाची गोष्ट म्हणजे पालकाची उपस्थिती. पालकांनी मुलाला दिलेला वेळ हा मुलांसाठी आनंद निर्माण करू शकतो. इतिहासात असे कितीतरी उदाहरणं आहेत ज्यांच्याकडे काहीच नव्हतं पण ते खूप आनंदी जीवन जगले. त्यापैकी एक म्हणजे महात्मा गांधी. संपत्ती नव्हती, महाल नव्हता, सत्ता नव्हती, तरीही ते कितीतरी आनंदी जीवन जगले. कारण त्यांचं जीवन मूल्यावर आधारलेलं होतं. सत्य, साधेपणा आणि सेवाभाव वृत्ती ही त्यांच्यामध्ये होती. हेतू न ठेवता दुसऱ्याला आनंद दिला तर व्यक्ती आनंदी राहू शकतो, असं गांधीजींचं जीवन होतं. मंडळी, 2 आजारी माणसे एका हॉस्पिटलच्या खोलीत एकत्र होती. त्यापैकी एकाचा पलंग हा खोलीतील खिडकीजवळ होता आणि दुर्दैवाने दुसरा रुग्ण खिडकीपासून दूर होता आणि डॉक्टरांनीही त्याला हालचाल न करण्याच्या संदर्भात सांगितलेलं होतं. त्यामुळं तो रुग्ण खिडकीजवळच्या रुग्णाला नेहमी विचारायचा की बाहेरचं वातावरण कसं आहे, बाहेर काय चाललेलं आहे. तेव्हा खिडकीजवळचा रुग्ण म्हणायचा की बाहेरचं वातावरण खूप सुंदर आहे, बाहेर एक छान तलाव आहे, तलावामध्ये बदके खेळत आहेत, त्याचबरोबर मुलं शेजारी खेळत आहेत, खूप स्त्रिया आणि पुरुष तिथं वावरताना दिसत आहेत, किती सुंदर सुंदर गगनचुंबी इमारती दिसत आहेत. खिडकीजवळचा माणूस दररोज त्याच्या खोलीतल्या मित्राला बाहेर काय चाललंय हे सांगत असे. जो पलंगावर होता तो डोळे मिटून सर्व बाहेरचं दृश्य चित्राप्रमाणे डोळ्यासमोर आणत असे आणि त्यामुळं तो उपचारात्मक दृष्ट्या आनंदी राहू लागला आणि त्याची निराशेपासून सुटका झाली. आठवडे निघून गेले. एके दिवशी संध्याकाळी खिडकीजवळचा माणूस शांतपणे झोपेतच वारला. 2 दिवसानंतर पलंगावर पडलेल्या रुग्णाने त्या ठिकाणी मला ठेवण्यात यावं अशी विनंती नर्सला केली. नर्सने त्याची विनंती मान्य केली आणि आवश्यक ती व्यवस्था करण्यात आली. पण हळूहळू आणि वेदनेसह तो माणूस पलंगावरून उठला. तो माणूस हळूच उठून बसला, कारण त्याला बाहेरचं जग स्वतः पाहण्याची उत्सुकता होती. जेव्हा त्याचे डोळे एका पोकळ भिंतीवर पडले तेव्हा त्याला खूप आश्चर्याचा धक्का बसला, कारण बाहेर त्याने पाहिले तर त्या ठिकाणी भिंत होती. मग त्याने नर्सला बोलावले आणि कुतूहलाने विचारले, माझ्या शेजारी मला जे काही सांगत होता ते सगळं कसं पाहून सांगत होता? तेव्हा नर्सने त्याला सांगितलं की इथे भिंतीशिवाय दुसरं काहीही नाही. तो माणूस अंध होता आणि तो भिंत सुद्धा पाहू शकत नव्हता.
जरी तो काही पाहू शकत नव्हता तरी तो कल्पित आनंददायी वातावरण निर्मिती करून जवळच्या आपल्या खोली मित्राला आनंदी करू इच्छित होता. मंडळी, सांगायचं तात्पर्य काय, कुठलाही हेतू न ठेवता दुसऱ्याला आनंदी करण्यापेक्षा मोठं सुख काहीच नाही. कारण आनंद वाटून घेतला तर तो 10 पट वाढतो. त्यामुळे आपल्याकडून दुसऱ्याला जे जे काही चांगलं देता येईल आणि त्याच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करता येईल त्यापेक्षा पुण्यकर्म दुसरं कोणतंच नाही. आनंद म्हणजे समस्या नसलेलं जीवन नव्हे. आनंद म्हणजे समस्यांना सामोरं जाण्याची ताकद आहे, परिपूर्णता आहे, प्रयत्नातलं समाधान आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, तुमचं हसणं, तुमचं वावरणं हे पालकासाठी आनंदी वातावरण निर्माण करू शकतं. आणि त्याच प्रकारे ही माहिती एखाद्या मुलांना जर तुम्ही सांगितली तर त्याच्या जीवनामध्ये आनंद निर्माण होऊ शकतो. म्हणून ही माहिती शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.